इतिहास जिथे श्वास घेतो, संस्कार जिथे जन्म घेतात आणि स्वराज्याची प्रेरणा जिथे प्रत्येक कणात भरलेली आहे, असं पवित्र ठिकाण म्हणजे सिंदखेड राजा. राजमाता जिजाऊंची जन्मभूमी, शौर्य, संस्कृती आणि श्रद्धेचं केंद्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिंदखेड राजा येथील संपूर्ण पर्यटन स्थळ. इतिहासप्रेमी, कुटुंबीय आणि प्रवाशांसाठी एक परिपूर्ण ठिकाण. नंबर 9, मोती तलाव. शांततेचा अनुभव घ्यायचा असेल, निसर्गाशी थोडा वेळ बोलायचं असेल, तर सिंदखेड राजा येथील एक सुंदर ठिकाण म्हणजे मोती तलाव. मोती तलाव हा शहरातील एक महत्त्वाचा आणि जुना तलाव आहे. स्थानिक नागरिकांसाठी हा तलाव शांतता, निसर्ग आणि विरंगुळ्याचं केंद्र आहे. सकाळी सूर्यकिरण तलावाच्या पाण्यावर पडताना आणि संध्याकाळी होणारा सूर्यास्त दोन्ही मनाला वेगळीच शांती देतात. इतिहास पाहिला तर मोती तलावाचा वापर पूर्वी पाणीसाठ्यासाठी केला जायचा. आजही तलाव सिंदखेड राजाच्या जलसंस्कृतीचं प्रतीक मानला जातो. फोटोग्राफी आवडणाऱ्यांसाठी मोती तलाव एक परफेक्ट स्पॉट आहे. नंबर 8, चांदणी तलाव. चांदणी तलाव हा सिंदखेड राजा शहरातील एक प्राचीन आणि शांत ठिकाण आहे. हा तलाव केवळ पाण्याचा साठा नसून इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. सकाळच्या वेळेस इथली शांतता आणि संध्याकाळी पडणारे चंद्राचे प्रतिबिंब यामुळेच या तलावाला चांदणी तलाव असे नाव मिळाले आहे. आजही अनेक पर्यटक, भाविक आणि इतिहासप्रेमी या ठिकाणी भेट देतात. फोटोग्राफी, शांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. नंबर 7, सजना बारव. सजना बारव ही सिंदखेड राजा येथील एक प्राचीन जलसाठा असून इतिहासाची साक्ष देणारे ठिकाण आहे. या बारवेची रचना पाहिल्यावर त्या काळातील स्थापत्यकलेची कल्पना येते. चारही बाजूनी सुंदर दगडी पायऱ्या, शांत वातावरण आणि स्वच्छ परिसर यामुळे इथे एक वेगळाच अनुभव मिळतो. सकाळी इथली शांतता आणि संध्याकाळी पडणारा सूर्यप्रकाश सजना बारवेचे सौंदर्य अधिकच वाढवतो. आजही अनेक पर्यटक, भाविक आणि इतिहासप्रेमी या ठिकाणी आवर्जून भेट देतात. फोटोग्राफी आणि माहितीपूर्ण भेटीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. नंबर 6, पुतळा बारव. सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच गावात वसलेली आहे ही ऐतिहासिक पुतळा बारव. या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीवर कोरलेले सुंदर दगडी पुतळे. पाणी साठवण्यासाठी बांधलेली ही बारव त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना आहे. ही बारव केवळ पाण्याचा स्रोत नव्हे, तर त्या काळातील समाज जीवन आणि कलाकुसरीचे प्रतिबिंब आहे. इतिहास आणि स्थापत्याची आवड असेल तर सिंदखेड राजा येथील पुतळा बारव एकदा नक्की भेट द्या. नंबर 5, रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित एक प्राचीन व श्रद्धास्थान आहे. मंदिरातील शिवलिंग अतिशय शांत आणि दिव्य अनुभूती देते. इथे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळीच शांती मिळते. या मंदिराची दगडी रचना त्या काळातील स्थापत्यकलेचे सुंदर उदाहरण आहे. साधेपणा आणि पावित्र्य या मंदिराची खरी ओळख आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि इतर सणाच्या काळात इथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. नंबर 4, निळकंठेश्वर मंदिर. हे मंदिर भगवान शंकराचे निळकंठेश्वर रूप यांना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनावेळी भगवान शंकरांनी विष प्राशन केल्याने त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना निळकंठ असे नाव मिळाले. मंदिरातील शिवलिंग अतिशय पवित्र आणि तेजस्वी आहे. इथे दर्शन घेतल्यावर मनाला वेगळीच शांती मिळते असा भाविकांचा विश्वास आहे. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. ध्यान,
जप आणि भक्तीसाठी हे ठिकाण अत्यंत योग्य मानले जाते. नंबर 3. लखुजीराव जाधव समाधी. लखुजीराव जाधव हे जिजामाता साहेबांचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. स्वराज्याच्या बीजाला त्यांच्या संस्काराचा मोठा वारसा लाभला. ही समाधी साधी पण ऐतिहासिक आहे. इथे उभे राहिल्यावर मराठ्यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटतो. आजही अनेक शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक या समाधीस्थळी भेट देतात आणि लखुजीराव जाधवांना आदरांजली अर्पण करतात. नंबर 2. लखुजीराव जाधव राजवाडा. हा राजवाडा मराठा इतिहासाची साक्ष देणारी एक महत्त्वाची वास्तू आहे. याच ठिकाणी लखुजीराव जाधवांनी आपले जीवन घडवले. राजवाड्याची रचना त्या काळातील स्थापत्यकलेचे सुंदर उदाहरण आहे. दगडी भिंती, कमानी आणि प्रशस्त अंगण या वास्तूची खास ओळख आहे. लखुजीराव जाधव हे स्वाभिमान आणि पराक्रमासाठी ते इतिहासात ओळखले जातात. आजही अनेक इतिहासप्रेमी आणि शिवभक्त या राजवाड्याला भेट देतात आणि मराठ्यांच्या शौर्याची आठवण करून घेतात. नंबर 1. जिजाऊ सृष्टी. सिंदखेड राजा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी आहे. याच पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या वीरांचे बीज रोवले गेले. जिजाऊ सृष्टीमध्ये राजमाता आणि शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे सुंदर देखावे उभारलेले आहेत. हे देखावे इतिहास डोळ्यासमोर जिवंत करतात. येथे येणाऱ्या लहान मोठ्या प्रत्येकाला इतिहास, संस्कार आणि राष्ट्रभक्ती याची प्रेरणा मिळते. तर मित्रांनो, हे आहेत सिंदखेड राजा येथील संपूर्ण पर्यटन स्थळ. हे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.